मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावच्या वाके फाट्याजवळ बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आणि याच भीषण अपघातामध्ये बस चालक गंभीर तर इतर 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झालेत। यामध्ये बसचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झालाय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने जखमींना मालेगावातील सामान्य रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे। या अपघाताचं कारण मात्र अजूनही कळू शकलं नाहीये। 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। बस चालक देखील गंभीर जखमी झालेला आहे। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मालेगावच्या वाके फाट्याजवळचा भीषण अपघात आहे। बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। या भीषण अपघातामध्ये बस चालक गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार केले जात आहेत। तर याच बसमधील 10 ते 12 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत। या अपघातामुळे यावर काहीतरी वाहतुकीचा परिणाम देखील झालेला पाहायला मिळतो। वाहतुकीवर देखील काहीसा परिणाम झालेला आहे। वाहतूक मंदावली आहे। या ठिकाणची बसचा समोरचा भाग अक्षरशः चक्काचूर झालेला आहे। निलेश वाघमारे या संदर्भातले आमचे प्रतिनिधी आपल्याला सविस्तर माहिती देतील। निलेश, नक्कीच वर्षा, आपण जर बघितलं तर हा अपघात इतका भीषण होता की बसचा जो समोरचा भाग आहे तो अक्षरशः चक्काचूर झालेला या ठिकाणी पाहायला मिळतोय। या ठिकाणी मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गाचं एक काम सुरू होतं आणि ते काम सुरू असल्यामुळे एकेरी वाहतूक जी ती या ठिकाणी सुरू होती आणि त्याच वेळेस हा अपघात जो झाला। बस आणि ट्रकचे समोरासमोर धडक झाली। यात बसचा जो समोरचा भाग आहे तो कापला गेला। त्यामध्ये बस चालक तो गंभीर जखमी झाला आणि सुदैवाने दोन्ही वाहनं धीम्या गतीने चालत असल्यामुळे मोठी जीवितहानी टळली आहे। असं असलं तरी 10 ते 12 प्रवासी जे ते या ठिकाणी जखमी झाले पाहायला मिळतंय। अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व प्रवासी या ठिकाणी या घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना जे ते मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये आता उपचारासाठी दाखल केल्याचं समजतं। निश्चितच निलेश, अतिशय भीषण असा अपघात म्हणावा लागेल। बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाली आहे। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीये, मात्र 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झालेले आहेत। निलेश, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।